सकाळची वेळ आहे. सगळीकडे असं धुकं पसरलेलं आहे आणि नदीच्या पात्रातून एक फौज अगदी शांतपणे काही आवाज न करता पुढे सरकतेय. आजूबाजूला फक्त तो पाण्याचा खळखळाट आणि धुक्यामुळे तयार झालेली एक गूढ शांतता. पण ही शांतता फसवी आहे बरं का, कारण पडद्यामागे एका मोठ्या हल्ल्याची तयारी सुरू आहे. आज आपण अशाच एका पुस्तकाच्या पानावर खोलात जाऊन चर्चा करणार आहोत. एक असं पान जे आपल्याला थेट एका नाट्यमय घटनेच्या मध्यभागी घेऊन जातं. आणि आज आपलं ध्येय अगदी स्पष्ट आहे. या एका पानातून समोर येणारी पात्र, त्यांचे संवाद, त्यांच्या कृती, यातून नेमकं काय घडतंय याचा आपल्याला छडा लावायचाय. ही फक्त एक कथा नाहीये, तर एक कोडं आहे जे आपल्याला मिळून सोडवायचंय. आणि या पानाचं वैशिष्ट्यच हे आहे म्हणजे की ते आपल्याला कथेच्या सुरुवातीपासून काहीच सांगत नाही. कुठलीही पार्श्वभूमी नाही, काही नाही. आपण थेट संघर्षाच्या मध्यभागी येऊन पोचतो. जणू काय आपण एका नाटकाचा तिसरा अंक पाहायला सुरुवात केलीये. त्यामुळे सावित्री, सूर्यराव आणि खंडेराव या 3 मुख्य पात्रांच्या प्रत्येक हालचालीवरूनच आपल्याला हा गुंता सोडवावा लागणार आहे. चला तर मग बघूया यात नेमकं काय दडलंय. सुरुवातीलाच एक दृश्य आहे. शिवाजी महाराजांची फौज सकाळी धुक्याचा फायदा घेत एका किल्ल्याच्या दिशेने निघालीये. आणि इथेच सावित्री आणि राजाबाई साहेब यांच्यातला एक महत्वाचा संवाद आपल्या कानावर पडतो. सावित्री विचारते, राजाऊ, किल्ल्यावरल्या फौजेचा निरोप धाडायला कोणाला तरी पाठवाल का? आता वरवर पाहता हा एक साधा प्रश्न वाटतो, पण यात एक अधिकार आहे, नाही का? बरोबर. हा प्रश्न मी काय करू असा नाहीये, तर हे काम करायचं आहे अशा सुरातला आहे. यातनं सावित्रीची या मोहिमेतली भूमिका स्पष्ट होते. ती केवळ एक साक्षीदार नाही, आणि समोरच्या फौजेचं नेतृत्व कोण करतंय हे जाणून घेण्याची तिची उत्सुकता ही फक्त माहितीसाठी नाहीये. ही एक लष्करी रणनीती आहे. समोर शत्रू कोण आहे, त्याची ताकद किती हे कळल्याशिवाय पुढची चाल ठरवता येत नाही. त्यामुळे हा साधा वाटणारा संवाद खरं तर एका मोठ्या योजनेचा सुरुवातीचा भाग आहे. हो, म्हणजे एका बाजूला सावित्री इतकी शांत आणि विचारपूर्वक पावलं उचलते आहे, आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजूला एक पात्र एकदम वादळासारखं येतं, खंडेराव. त्याचा आत्मविश्वास, त्याचं शौर्य त्याच्या प्रत्येक हालचालीतून दिसतंय. तो म्हणतो, तुम्ही काळजी नका करू बाईसाहेब, मी नक्की त्यांना मागे आणतो. आणि असं म्हणून तो तरवार परजत वेगाने निघून जातो. त्याच्यात कसलीही भीती नाही, कसलाही संभ्रम नाही. पण इथे एक प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या मोहिमेत असा आवेग, असा आत्मविश्वास फायद्याचा ठरतो की धोक्याचा? हा खूप चांगला मुद्दा आहे. कारण युद्धात शौर्या इतकंच धोरणीपणालाही महत्त्व असतं. खंडेरावाचं हे धाडस प्रेरणादायी आहे, पण त्याचवेळी ते धोकादायकही ठरू शकतं. तो आपल्या उस्ताद काकांना जे बोलतो ते वाक्य त्याच्या व्यक्तिमत्वाचे दोन्ही पैलू दाखवतं. तो म्हणतो, काका, प्रसंग बाका आहे. मला आई भवानी जसे सुचवते आहे तसे वागतीय. यात शौर्य आहे, पण त्याचबरोबर एक प्रकारचा भाबडा विश्वास आणि समर्पणसुद्धा आहे. तो केवळ ताकदीच्या किंवा रणनीतीच्या जोरावर नाही, तर एक आंतरिक प्रेरणेने, एका श्रद्धेच्या जोरावर ही जबाबदारी स्वीकारतोय. हे एका बाजूने त्याची ताकद आहे, पण दुसऱ्या बाजूने कदाचित त्याची कमजोरीसुद्धा ठरू शकते. कारण जिथे श्रद्धा असते तिथे कधीकधी तर्काला जागा उरत नाही. म्हणजे एका बाजूला सावित्रीचा थंड डोक्याने केलेला विचार आणि दुसऱ्या बाजूला खंडेरावाचा तो उतावीळ पराक्रम. हो, तोच. या दोन्हींच्या मिलाफातून ही मोहीम यशस्वी होणार असं वाटत असतानाच कथेला एक वेगळंच वळण मिळतं. पूर्वेकडून अचानक शंखध्वनी ऐकू येतो. ज्या क्षणी आपण विचार करत होतो की नदीच्या पात्रातून शांतपणे हल्ला करण्याची योजना आहे, त्याच क्षणी हा शंखनाद पूर्ण चित्रच बदलून टाकतो. आणि हा आवाज ऐकून सावित्रीला लगेच कळतं की सूर्यरावाच्या फौजेने किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर हल्ला केलाय. आणि इथेच सूर्यराव या तिसऱ्या महत्वाच्या पात्राचा प्रवेश होतो. इथे कथेचा पट अचानक खूप मोठा होतो. आतापर्यंत आपल्याला फक्त नदीच्या बाजूने होणाऱ्या एका गुप्त हल्ल्याची माहिती होती, पण आता एकाच वेळी 2 आघाड्यांवर लढाई सुरू झाली आहे. एक हल्ला शांतपणे धुक्याचा फायदा घेऊन आणि दुसरा हल्ला थेट शंखनाद करून जाहीरपणे. ही एक लष्करी रणनीती असू शकते. याला डायव्हर्जन म्हणतात, म्हणजे लक्ष विचलित करण्याचा डाव. कदाचित सूर्यरावाचा मुख्य दरवाजावरचा हल्ला हा खरा हल्ला नसेलच. त्याचा उद्देश किल्ल्यावरच्या सैनिकांचं लक्ष वेधून घेणं असू शकतो, जेणेकरून नदीच्या बाजूने येणाऱ्या फौजेला आत शिरायला सोपं जाईल. अगदी. किंवा असंही असू शकतं की दोन्ही हल्ले खरे आहेत शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी. त्याला कळूच नये की नक्की धोका कुठून आहे.
पण याच गोंधळात एक अशी ओळ येते जी या पानावरचा सर्वात मोठा बॉम्ब टाकते आणि आपलं सगळं विश्लेषणच बदलून टाकते. कोणती ओळ? ती ओळ आहे, हल्ला कोणी आणि कोणाच्या नेतृत्वाखाली केला समजले. शिवाजीची लेक सावित्री. हे वाक्य वाचल्यावर मला खरं तर पुन्हा एकदा ते पान वाचावं लागलं. जी सावित्री सुरुवातीला फक्त माहिती विचारत होती, जी एका बाजूला उभी राहून घडामोडी पाहत होती असं वाटत होतं, तीच या संपूर्ण हल्ल्याची सूत्रधार आहे. आणि ती साधीसुधी कोणी नाही, तर शिवाजी महाराजांची मुलगी आहे. हा खुलासा इतका अनपेक्षित आहे की कथेचा रोखच बदलून जातो. अगदी. या एका खुलाशाने सावित्रीच्या पात्राला एक वेगळीच उंची मिळते. ती केवळ एका सरदाराची पत्नी किंवा कुटुंबातील स्त्री नाहीये, तर ती स्वतः एक सेनापती आहे. ती नेतृत्व करतीये. आणि यामुळे आता हजारो प्रश्न निर्माण होतात. सूर्यराव जो मुख्य दरवाजावर हल्ला करतोय तो तिच्याच आदेशाने करतोय का? जर दोघंही एकाच बाजूने लढत आहेत तर ही दोन वेगवेगळ्या प्रकारची आक्रमणं का? त्यांच्यात काही मतभेद आहेत का? किंवा मग सूर्यराव स्वतंत्रपणे काम करतोय? या एका वाक्याने कथेची गुंतागुंत खूप वाढते. आणि ही गुंतागुंत वाढत असतानाच कथेतील सर्वात नाट्यमय आणि धक्कादायक क्षण येतो. सूर्यरावाने एक असा आदेश दिला ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. तो आदेश किल्ला जिंकण्याचा नव्हता. तो आदेश होता, सावित्रीला जिवंत पकडा. ज्या क्षणी आपल्याला वाटतं की सूर्यराव आणि सावित्री एकाच बाजूने आहेत, त्याच क्षणी सूर्यराव तिलाच पकडण्याचा आदेश देतो. यानंतर जे घडतं ते अंगावर काटा आणणारं आहे. हजारो सैनिक सावित्रीवर तुटून पडतात. हे वळण पूर्णपणे थक्क करणारं आहे. आतापर्यंत सूर्यराव हा सावित्रीच्या बाजूचा वाटत होता, पण त्याचा हा आदेश सगळं गणितच बदलून टाकतो. आणि इथे जिवंत पकडा या शब्दांना खूप महत्त्व आहे. याचा अर्थ सावित्रीला मारणं हा हेतू नाही. तिला जिवंत पकडण्यामागे सूर्यरावाचा काहीतरी मोठा डाव असला पाहिजे. कदाचित तिला ओलीस ठेवून शिवाजी महाराजांवर राजकीय दबाव टाकण्याचा त्याचा विचार असेल. किंवा हे सगळं एका मोठ्या कटाचा भाग असू शकतं. हो, तो शत्रू आहे की मित्र हेच कळत नाहीये. तुमचं म्हणणं राजकीयदृष्ट्या बरोबर आहे, पण ज्या पद्धतीने तिला पकडलं जातं ते खूपच वैयक्तिक आणि क्रूर वाटतं. तिच्या घोड्याला दोर टाकून खाली पाडलं जातं, तिच्या डोक्यावर आघात होतो आणि ती बेशुद्ध पडते. आणि त्यानंतरचं वर्णन आहे ते तर अजूनच भयानक आहे. मासे पकडायची जाळी टाकून तिला कैद केले. एका राजकन्येला, एका सेनापतीला मासे पकडायच्या जाळ्यात पकडणं, यात फक्त अटक नाही तर अपमान करण्याचा हेतू दिसतो. हा फक्त राजकीय डाव वाटत नाही. यामागे काहीतरी वैयक्तिक द्वेष किंवा सुडाची भावना असू शकते का? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. ही कृती प्रतिकात्मक आहे. एका सिंहिणीला जाळ्यात पकडण्यासारखं आहे हे दाखवतं की तिला सहजपणे हरवणं शक्य नव्हतं. म्हणूनच हजारो सैनिकांनी मिळून तिच्यावर हल्ला केला. आणि हो, जाळीचा वापर हा निव्वळ अपमान आहे. हे फक्त तिला कैद करणं नाही, तर तिचं महत्त्व, तिचा दर्जा कमी लेखण्याचा प्रयत्न आहे. यावरून असं वाटतं की सूर्यरावाचा हेतू फक्त राजकीय नाही, तर त्याला सावित्रीला किंवा तिच्या कुटुंबाला एक संदेश द्यायचा आहे. या संपूर्ण मोहिमेचं खरं लक्ष किल्ला जिंकणं नव्हतंच. हेच खरं आहे, कारण जशी सावित्रीला कैद केली जाते तसंच सूर्यरावाच्या मागून माघारीचा इशारा दिला जातो. किल्ला जिंकायचं सोडून केवळ सावित्रीला पकडून फौज माघारी फिरते. यावरून एक गोष्ट तर 100% स्पष्ट होते की या सगळ्या योजनेचा केंद्रबिंदू सावित्री होती. किल्ला हे फक्त एक निमित्त होतं. अगदी. आणि म्हणूनच हे एक पान आपल्याला उत्तरांपेक्षा जास्त प्रश्न देऊन जातं. हा सूर्यराव नक्की कोण आहे? तो शत्रू आहे की मित्र? जर तो शिवाजी महाराजांच्या बाजूचा आहे तर त्याने त्यांच्याच मुलीला का पकडले? आणि जर तो शत्रू आहे तर मग सुरुवातीला दोन बाजूंनी हल्ला करून तो कोणाला मदत करत होता? तो गोंधळ का निर्माण करत होता? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सुरुवातीला जो खंडेराव मोठ्या शौर्याने गेला होता त्याचं पुढे काय झालं? तो कुठे आहे? हो, त्याचं काय झालं? या सर्व प्रश्नांची उत्तरं हे पान आपल्याला देत नाही. ते आपल्याला एका अशा क्षणी सोडून जातं जिथे उत्सुकता शिगेला पोचलेली असते. खरंच, आपण या एका पाण्याचा आढावा घेतला तर लक्षात येतं की किती कमी शब्दात किती मोठी घटना मांडली आहे. एका धाडसी हल्ल्याची योजना, धुक्यातून सुरू झालेली मोहीम, सावित्रीच्या नेतृत्वाची अनपेक्षित ओळख, 2 आघाड्यांवर सुरू झालेलं युद्ध आणि शेवटी तिचंच नाट्यमयरित्या अपहरण. या सर्व गोष्टी या एका पानातून इतक्या प्रभावीपणे समोर येतात की आपण त्यात पूर्णपणे गुंतून जातो.
हे पान आपल्याला केवळ लष्करी डावपेच नाही, तर त्यामागील मानवी नातेसंबंध आणि राजकारणाची गुंतागुंत दाखवतं. आणि यातून श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखा मुद्दा पुढे येतो. जेव्हा एखाद्या मोठ्या नेत्याच्या कुटुंबातील व्यक्तीत संघर्षाचं लक्ष बनते, तेव्हा युद्धाचे नियम आणि त्याचं स्वरूप कसं बदलतं. इथे किल्ला जिंकण्यापेक्षा एका व्यक्तीला पकडणं जास्त महत्त्वाचं ठरतं. या घटनेवरून हेच दिसतं की कधीकधी मोठी राजकीय युद्ध ही अत्यंत वैयक्तिक असू शकतात. आणि मग खरं युद्धभूमी कोणती हा प्रश्न पडतो. किल्ल्याच्या भिंती की माणसांच्या मनातलं राजकारण आणि त्यांच्या नात्यांमधला संघर्ष.